माझं नाव कृष्ण सुखदेव इंदे, राहणार बेंडाळी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझ्या आईला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता 8 महिन्यापूर्वी आणि आईची तब्येत खूप हलाखीची होती. जगेल का मरेल अशी परिस्थिती होती. त्यानंतर आमचे आदेश भाऊ सानप यांच्याकडून मला या बायोसिलची माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी आईला ते औषध दिलं. आणि त्यावेळेला आईचा कलर कसा होता चेहऱ्याचा? आईचा कलर म्हणजे खूप हलाखीची परिस्थिती होती आईची. जेवण जात नव्हतं. अर्धे चतकूर खायची, म्हणजे फक्त पाण्यावरच असं राहायची. झोप वगैरे यायची का आईला? आईला झोप काही येत नव्हती. बरं. आणि आईचा अजून चेहरा वगैरे त्यावेळेला स्किन कशी होती आईची? स्किन म्हणजे पुरी गोळा झालेली होती, पूर्ण काळी पडलेली होती स्किन. जी आता स्किन आहे त्याची ही झाली. पहिली अशी गोळा म्हाताऱ्या माणसासारखी पुरी अशी गोळा झालेली होती. आता स्किन टाईट आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही किमो घेतल्या, रेडिसेम घेतले, किती घेतले टोटल? 14 केमो घेतले आणि 28 रेडिशन घेतले. त्यावेळेला काय अवस्था होती आईची? खूप बिकट अवस्था होती, म्हणजे खूप त्रास झाला होता. असं खूप म्हणजे असं परिस्थिती खूप बिकट होती. आणि त्याच्यानंतर हे औषध घेतलं, बायोसिलिक चालू केलं त्यावेळेला. बायोसिलिक्स हे औषध चालू केलं आणि दिवसाला सकाळी 2 पुड्या, दुपारी 1 आणि संध्याकाळी 2 अशा 5 पुड्या दिल्यानंतर खूप असा रिझल्ट भेटला. आज आईची तब्येत खूप चांगली झाली. आज चेहऱ्यावरती टवटवीत चेहरा अशा पद्धतीने आई आज एक दीड पोळी खाते. खूप अशा पद्धतीने रिझल्ट भेटला बायोसिलिकचे. बरं. आई, पूर्वी काय काय त्रास व्हायचा आई? काय नाही, मला आहे ना गिळताच येत नव्हतं. बरं. गिळता येत नव्हतं. मग असं थोडं हे करता करता एकदम म्हणजे स्टॉप झालं जेवण. जेवायला गेलं की नुसतं ठसका जायचा, जेवणच जात नव्हतं. बंद करायला लागायचं जेवण. बरं. ते डॉक्टरकडे गेल्यावर समजलं का कॅन्सर आहे म्हणून असं. मग ते नाही तिथून पुढे येत केलं, ॲडमिट केलं. मग गोळ्या औषधं सुरू केली. पण मग मला जास्त झाल्याच्या नंतर मला काही समजत नव्हतं बा असं. त्रास काय काय व्हायचा? त्रास खोकला हे गिळताच येतं, जेवणच जात नव्हतं. जेवण जात नव्हतं. जेवणाचं म्हणजे आईला विषयच सोडून द्यायला होतं मी असं. बरं. मग औषध घ्यायला लागल्यापासून काय काय बदल झाले? आता हे औषध घेतल्यापासून आता ते जेवण जायला लागलं असं. जेवण जायला लागलं. हा. झोप यायला लागली का? हा, झोप येते पण काय टायमाला नाही येत. बरं बरं. आणि बाकी चेहऱ्यावरती कसे बदल झाले? चेहऱ्यावर चांगला बदल झाला. चांगला बदल झाला. आता काही दुखत नाही तुमचं? नाही नाही, मग आता किमो बंद केले का चालू आहे? बंद केले. बंद केले. चांगला फायदा झाला तुम्हाला याचा? हा. ओके.